नमस्कार. आज माझ्या सरांची पुण्यतिथी 10वा स्मृतिदिन. सर म्हणजे प्राध्यापक डॉक्टर रमेश त्र्यंबक साने, रुईयाचे माजी प्राचार्य. त्यांना ही श्रद्धांजली. तमाशा मी पाहिलेला. तसं माझं बालपण जरी गिरणगावात गेलेलं असलं तरी टिपिकल मध्यमवर्गीय होतं. त्यामुळे जरी तमाशासाठी प्रसिद्ध असं हनुमान थिएटर म्हटलं तर जवळ होतं, तरी तिकडे कधी पावलं वळली नाहीत किंवा कोणी वळवलीही नाही. खरं तर ते नक्की कुठे आहे हेही अजूनही माहिती नाही मला. इतकी अनभिज्ञता. प्रत्यक्ष तमाशा पाहण्याचा योग आणला आमच्या सरांनी. सर म्हणजे धडाडीचं असं अजब रसायन होतं. शीघ्रकोपी होते सर, पण तितकेच विद्यार्थ्यांना मोकळीकही द्यायचे. PhD सुरू असताना रुईया नाक्यावर चहा पीत आणि डिंक लाडू खात जयेश समोर उभे राहणारे एकमेव प्रोफेसर म्हणजे साने सर. तर एका वर्षी इंडियन सायन्स काँग्रेस हे वार्षिक अधिवेशन कोल्हापूरला होतं. आम्ही सरांचे विद्यार्थी दरवर्षीच या काँग्रेसला जायचो. शोधनिबंध सादर करायचो. 3 दिवस असायची काँग्रेस आणि उद्घाटनाला पंतप्रधान. अजूनही ही परंपरा चालू आहे. अजून एक दुसरी परंपरा असे. दिवसभर सर आणि विद्यार्थी विज्ञान चर्चेमध्ये मग्न असत, तर एखाद्या संध्याकाळी सिनेमा बघायचा अशी आमची अलिखित परंपराच होती. आम्ही 10-15 विद्यार्थी आणि 2 सर असे गेलो होतो कोल्हापूरला. एका संध्याकाळी अर्थातच सिनेमाला जाऊ अशी टूम निघाली आणि सरांनी इथेच बॉम्ब टाकला. सर म्हणाले, अरे कोल्हापूरला आलोय तर तमाशा बघूया. आम्ही विद्यार्थी एका पायावर तयार झालो. दुसरे सर जे वयाने आणि असेही सरांना ज्येष्ठ होते ते काही तयार होईनात. सरांनी त्यांच्या बेधडक स्टाईलमध्ये सांगून टाकलं, कोल्हापूरला आलो तर तमाशाच बघायचा, सिनेमा कुठेही बघता येतो आणि आम्हाला तर गुरुची आज्ञा शिरसावंद्य. संध्याकाळी ठरल्याप्रमाणे आमची वरात तमाशाच्या थिएटराकडे निघाली. 1987च्या आसपासचा काळ. चांगलं 5 रुपयाचं फर्स्ट क्लास जे काय होतं त्याचं तिकीट काढलं आम्ही सगळ्यांनी आणि सर आणि त्यांची वानर सेना असे आम्ही सगळे पहिल्या रांगेत जाऊन बसलो. हा सरांचा आवडता शब्द, वानर सेना. 6 फूट उंच गोरे घारे असे रुबाबदार सर, पांढरा शुभ्र शर्ट इन केलेला, बाह्या वळलेल्या असे सर पहिल्या रांगेतल्या कोपऱ्यातल्या खुर्चीवर बसले आणि आम्ही सगळे बाजूला त्याच रांगेत. आम्ही बावरायच्या ऐवजी त्या तमासगीर नर्तिकाच बावरल्या की आज हे कोण पाहुणे आले म्हणून. आम्ही स्थानापन्न झालो तो एक परफॉर्मन्स सुरू होता. मला वाटतं बारी बारीने एक एक पथकाला संधी देतात म्हणून त्यांना तमाशाची बारी म्हणत असावे. साधारण 15 मिनटं एक एक पथक येईल आणि नाच करून जा. वेळ संपता क्षणी बेल वाजे आणि सुरू असलेला डान्स अर्धवट बंद करून विंगेत जा की दुसऱ्या बाजूने पुढचं पथक हजर होईल. वेळ जास्त घेतला तर दंड वगैरे असावा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तोपर्यंत आम्ही जो काही तमाशा पाहिलेला होता तो फक्त मराठी सिनेमा. त्या आणि या खऱ्याखुऱ्या तमाशात जमीन अस्मानाचा फरक होता. इथे प्रामुख्याने रेकॉर्ड डान्स सुरू होते. एखादा ढोलकीवाला किंवा तबलापेटीवाला होते, पण कमीच. बहुतांशी नृत्य हे रेकॉर्ड लावून त्यावरच चालत होतं. अगदी हिंदी सिनेमातील गाणीसुद्धा. सगळ्या नर्तिकांनी भडक मेकअप केलेला होता आणि तरुण मुली ते थोराड अशा सर्व बायका होत्या. थिएटरच्या मागच्या बाजूला फक्त उभं राहून तमाशा बघण्याची सोय होती. तिकडेही बऱ्यापैकी गर्दी होती. थिएटर बऱ्यापैकी भरलेलं होतं. प्रेक्षक वर्ग अर्थातच निम्न मध्यमवर्गीय आणि ग्रामीण होता. त्यामुळे खूपसे त्यातले आमच्याकडेच वळून वळून बघत होते की ही कोण वाट चुकून आलेली मंडळी. आम्ही पण अधूनमधून डोळ्यांच्या कोपऱ्यातून सरांकडे बघत होतो. तर सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे त्या तमाशातील होता तो म्हणजे दौलत जादा. म्हणजे आपल्या आवडलेल्या नर्तिकेला आपण पैसे देणे, दौलतीचा पाऊस पाडणे. पण नर्तकी तर होत्या स्टेजवर. मग आम्हा फर्स्ट क्लासवाल्या लोकांना स्टेजच्या कोपऱ्यात खाली उभं राहण्याची मुभा होती. मग ज्या नर्तिकेला आपण बोलवू ती स्टेजच्या कोपऱ्यात येईल आणि आपण स्वहस्ते तिला पैसे द्यायचे. अनेक जण रोजचे गडी होते बहुधा. ते आपापल्या ठराविक आवडत्या नर्तिकेला पैसा द्यायला कोपरा पकडून उभे राहायचे. हे 1-1, 2-2 रुपयाच्या नोटा देणं इतकं अति चालायचं की नाच कमी आणि दौलत जादत जास्त. याशिवाय प्रत्येक पथकाचा माणूस पैसे गोळा करत प्रेक्षकात फिरत असायचा. मग आम्ही पण गंमत म्हणून आमच्या एका साध्या भोळ्या मित्राला चिडवायला म्हणून त्याच्या नावाने एका नर्तिकेला पैसे दिले. जरा टाइमपास एवढंच. गाण्याचं स्टँडर्डही यथातथाच होतं.
एक लावणी त्यातल्या त्यात बरी होती जी लक्षात राहिली, ना मारो पिचकारी, आणि त्यातल्या त्यात या गाण्यावर बरा नाच केलेला स्मरतोय. पुढे अनेक वर्ष मी माझ्या विविध ग्रुप्सना तो नाच मिमिक्री म्हणून करून दाखवायचो. बहुधा तास दीड तास तरी आम्ही होतो तिकडे. मग सर उठले तशी आम्ही पण लगेच सरांमागे निघालो. पिंजरा सिनेमात डॉक्टर लागू यांची भूमिका मास्तरांचीच दाखवली. इथे मात्र आमच्या सरांनी आम्हाला वेळीच प्रत्यक्ष तमाशा दाखवून आमच्या कोणाच्या आयुष्याचा तमाशा होणार नाही अशी शिकवण दिली. मिजो असाच एक न तमाशा दिन 2020. आजचा बोनस. तमाशा म्हटलं की फक्कड लावणी आलीच. अशीच एक लावणी सादर करते सुप्रिया तिळवे. ही जरा वेगळी लावणी आहे आणि तो मूड आणि ठसका दोन्ही छान व्यक्त केलाय सुप्रियाने. ऐका तर, या रावजी बसा भाऊजी. नमस्कार.